हाय स्टुडंट्स, आपण बघतो आपला 14 चॅप्टर जो आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. त्यात आपण आज बघणार आहोत वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आपल्याला बघायची आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. ओके, सो वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ रेडिएशन्स मध्ये आपण ड्युअल नेचर बघायचं आहे आपल्याला पार्टिकलचं. इन इट्स इंटरॅक्शन विथ मॅटर. जेव्हा आपण रेडिएशनचं इंटरॅक्शन मॅटरसोबत बघतो तेव्हा होतं काय, लाईट बिहेव ॲज इफ इट इज अ मेडअप ऑफ पॅकेट ऑफ एनर्जी कॉल्ड क्वांटा. लाईट हा पॅकेट ऑफ एनर्जीसारखा बिहेव करतो आणि त्याला आपण क्वांटा असं म्हणतो. Later it was confirmed from other theoretical and experimental investigation that these light quanta can have associated with the momentum. नंतर आपल्याला हे पण कळलं की त्याला मोमेंटमसुद्धा आहे क्वांटमला किंवा फोटॉनला. Hence the question came up whether a particle can be associated with light or electromagnetic radiation in general. त्यामुळे लाईटसुद्धा पार्टिकल नेचरचा असेल हा एक क्वेश्चन तयार झाला. त्याचबरोबर पार्टिकलसोबत लाईट आहे. पार्टिकल नेचर वॉज कन्फर्म बाय क्वांटम इन 1928 इन एक्सपेरिमेंट ऑफ स्कॅटरिंग ऑफ एक्सरे. क्वांटमनी सांगितलं, क्वांटमनी 1924मध्ये स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला त्यांनी एक्सरेचा, आणि तिथे सांगितलं की त्यांनी पार्टिकल नेचर कन्फर्म केलं. स्कॅटरिंग घेतलं त्यांना इलेक्ट्रॉन ऑफ मॅटर, एक्सरे ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स ऑफ मॅटर. त्यात त्या क्वांटमच्या स्कॅटरिंग इफेक्टवरून काही अझम्पशन्स आले की फोटॉन कसा असला पाहिजे. काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत फोटॉनचे. फोटॉन, व्हॉट इज फोटॉन, किंवा फोटॉनचा मास किती असला पाहिजे किंवा स्पीड किती असेल हे आपण बघूया. तर आपण हे जे 6 पॉईंट्स आहेत आपले, ते 6 पॉईंट आपल्याला सांगणार आहेत की व्हॉट इज फोटॉन, फोटॉन कसा आहे हे आपल्याला सांगणार आहेत. आपल्याला फोटॉनविषयी माहिती मिळणार आहे. बघा, ऑल फोटॉन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ ए पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी हॅव द सेम एनर्जी अँड सेम मोमेंटम. काय सांगितलं आहे बघा की ऑल फोटॉन कशाचे असले पाहिजे, असा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन की ज्याची फ्रिक्वेन्सी पर्टिक्युलर आहे. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची म्हणजेच एकाच कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीचे जर फोटॉन असतील तर त्यांची एनर्जी आणि मोमेंटम सारखीच असते. काय सांगितलं आपण, फ्रिक्वेन्सी जर सारखी असेल फोटॉनची तर त्याची एनर्जी आणि मोमेंटम सारखं असतं. सेकंड पॉईंट बघा, फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. फोटॉन हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत म्हणजेच काय, नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. जसं आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं तर ते कुठल्याच प्लेटकडे अट्रॅक्ट होत नाही. त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्ड जरी अप्लाय केली, नॉर्थ आणि साऊथ पोल आपण अप्लाय केले आणि मॅग्नेटिक फील्ड जरी अप्लाय केली तरीही कोणत्याच पोलकडे ते अट्रॅक्ट होत नाहीत फोटॉन. म्हणजेच काय, फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन नेचर. देन फोर्थ पॉईंट बघा, फोटॉन पार्टिकल कोलिजन. जर फोटॉनचं आणि पार्टिकलचं कोलिजन झालं म्हणजे लाईटचं आणि पार्टिकलचं, लाईट हा फॉल झाला एखाद्या सरफेसवर, तर काय होतं, एनर्जी अँड मोमेंटम ऑफ द सिस्टीम आर कन्झर्व. त्यांचं कोलिजन होतं, मात्र त्या कोलिजनमध्ये सिस्टीमचं एनर्जी आणि सिस्टीमचं मोमेंटम काय होते, कन्झर्व. पण असं घडू शकते, बट नंबर ऑफ फोटॉन इज नॉट कन्झर्व. नंबर ऑफ फोटॉन हे कमी होऊ शकतात. फोटॉन्स कॅन बी ॲब्सॉर्ब ऑर न्यू फोटॉन कॅन बी क्रिएटेड. फोटॉन ॲब्सॉर्बही केल्या जाऊ शकतात कोलिजनमध्ये किंवा न्यू फोटॉन क्रिएटही होऊ शकतात. Photons can transfer their energy and momentum during the collision with particles and disappear. डिसअपिअर होण्याआधी ते काय करतात, फोटॉन आपली एनर्जी आणि मोमेंटम दोन्हीही ट्रान्सफर करतात टू द पार्टिकल, ज्याच्यासोबत ते त्याचं कोलिजनला त्यांना ते ट्रान्सफर करतात. व्हेन वी टर्न ऑन द लाईट, जेव्हा आपण लाईट येतो तेव्हा दे आर क्रिएटेड. त्यामुळे क्रिएटही होऊ शकतात आणि डिसअपिअरही होऊ शकतात फोटॉन. फिफ्थ नंबर बघा, फोटॉन ऑलवेज मूव विथ ए स्पीड ऑफ लाईट. तर फोटॉनची स्पीड किती आहे, तर स्पीड ऑफ लाईट म्हणजेच फोटॉन हे स्पीड ऑफ लाईटनेच म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंडनेच ते मूव्ह होतात. इट इज नेव्हर ॲट रेस्ट. ते कधीही रेस्ट पोझिशनला राहत नाहीत, कधीही ते थांबलेले आपल्याला आढळत नाहीत. इट इज नॉट नेव्हर ॲट रेस्ट.
नेक्स्ट बघा 6 नंबर, मास ऑफ द फोटॉन इज नॉट कन्फर्म. फोटॉनचे मास मात्र, जसं आपण बाकीचे जे न्यूटनियन मेकॅनिक्स आहे त्यात आपण मास सांगतो, तसं फोटॉनचं मात्र मास नाही आहे. आपण रेस्ट मास 0च घेतो त्याचं कोणत्याही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. फोटॉनला डेफिनाईट मास नाही आहे. हे 6 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा अबाउट द फोटॉन. आता आपला जो पार्ट आहे की व्हॉट इज डिअल नेचर ऑफ द रेडिएशन्स किंवा व्हेव पार्टिकल ड्युॲलिटी जी आहे आपली, व्हेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, त्याचे पॉईंट्स आपले आता इथे सुरू झाले. व्हेव अँड पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. त्यात आपण सांगू शकतो की इफेक्ट ऑफ व्हेव नेचर ऑफ लाईट वॉज सीन इन एक्सपेरिमेंट्स ऑन इंटरफेरन्स ऑर डिफ्रॅक्शन विथ. आपण जो एक्सपेरिमेंट बघितला आहे इंटरफेरन्स किंवा डिफ्रॅक्शन विथ हे स्लाइड विड्थ और सेपरेशन बिटवीन द टू स्लाइड्स आर स्मॉलर जर सेपरेशन घेतात तर आपल्याला नंबर ऑफ विड्स ज्या आहेत त्या क्लिअर मिळतात. और कम्पॅरेबल टू द व्हेवलेंथ, आपण हे व्हेवलेंथच्या कम्पॅरिझनमध्ये स्लाइडची विड्थ ही कमी घेतो. इफ द स्लाइड विड्थ इज लार्ज, जर आपण स्लाइड विड्थ जर वाढवली, और स्पेसिंग बिटवीन द टू स्लाइड इज मोर, आपण स्पेसिंग 2 स्लाईडमधलं हे आपण बायप्रिझम एक्सपेरिमेंटमध्ये वगैरे बघितलेलं आहे. तर तेव्हा जर आपण हे स्लाईड सेपरेशन वाढवलं तर काय होतं, इंटरफेरन्स किंवा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला दिसत नाही. पॅटर्न विल नॉट बी सेम अँड द व्हेव नेचर विल नॉट बी सो ऑबियस. आपण व्हेव पार्टिकल नेचर आहे असं सांगू शकत नाही, कारण की हे जे प्रॉपर्टीज आहेत, हे फिनॉमिनॉन जे आहेत ते आपण व्हेव नेचरनी सांगतो. हे आपल्याला दिसते की काही कंडिशन अप्लाय केल्या तोपर्यंतच आपण व्हेव नेचर आहे असं सांगू शकतो. त्या जर कंडिशन्स फॉलो नाही केल्या, आपण जर विड्थ वाढवली किंवा सेपरेशन वाढवलं तर तो पॅटर्न चेंज होतो. सेकंड बघा, इट वॉज रिअलाइज बाय सायंटिस्ट दॅट सम फिनॉमिना ऑब्झर्व इन एक्सपेरिमेंट इन द लॅबॉरेटरी ऑर इन नेचर. म्हणजे जर आपण काही फिनॉमिनॉन बघितले इंटरफेरन्ससारखे किंवा डिफ्रॅक्शनसारखे, कॅन बी एक्सप्लेन by considering light is particle, light in particular and electromagnetic radiation in general as a wave. सो काही फिनॉमिना आपण बघतो की व्हेवच्या सहाय्याने आपण सांगू शकतो. आणि काही फिनॉमिनाज ऑन द अदर हँड सम अदर ऑब्झर्वेशन्स लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन्स कॅन बी एक्सप्लेन ओनली वी कन्सिडर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिडरिंग फोटॉन, म्हणजेच पार्टिकल नेचर किंवा क्वांटम ऑफ एनर्जीच्या सहाय्याने आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला यात सांगायचं काय आहे की काही फिनॉमिनॉन जे आहेत, जे आपण हे सांगितले आहेत इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन, हे आपण व्हेव नेचरच्या सहाय्याने सांगतो. त्याचबरोबर काही फिनॉमिनॉन जे आहेत जसं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट झालं, ब्लॅक बॉडी रेडिएशन्स झालं, हे आपण कोणाच्या सहाय्याने सांगत आहोत तर पार्टिकल नेचरच्या सहाय्याने सांगत आहोत. आणि also there are some phenomenon which can be explained by both theories. काही आपण दोन्हीही थेअरीजनी सांगतो. जसं की इट इज देअर, एखादा फिनॉमिनॉन सांगताना आपण दुसऱ्याला डॉमिनेट करतो. इट इज अदरवाईज इसेन्शियल टू कन्सिडर दॅट बोथ द कॅरेक्टर्स और बिहेवियर्स होल्ड गुड. वन डॉमिनेट इन वन सिच्युएशन, एका सिच्युएशनमध्ये डॉमिनेट करू आपण, त्याला कमी लेखू, अँड द अदर वर्क इन द रेस्ट ऑफ द सिच्युएशन, आणि बाकीच्यामध्ये तो काम करेल. इट इज नेसेसरी टू कीप बोथ द फिजिकल मॉडेल्स टू एक्सप्लेन द केअरफुल एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स. There is thus a need to hypothesize the dual character of the light. Light is turned out that such a picture is required not only for the light, आणि हे फक्त लाईटसाठीच नाही आहे. नंतर असं कळालं की हे जे पिक्चर आहे म्हणजे ड्युअल पार्टिकल नेचर, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी, हे फक्त लाईटसाठी नाही तर सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दाखवतात त्या सगळ्यांसाठी ते
अप्लाय करू शकतो. दिस फिनॉमिनॉन इज टर्म ॲज वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, आणि यालाच आपण वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी असं म्हणतो. थँक्स फॉर व्ह्यूइंग द व्हिडिओ and do study and be ready for the exam. Thank you.